आज आपण ज्वारीच्या पिठापासून डिश बनवत आहे. ज्वारीच्या पिठापासून भाकर तर बनवतच असतं, तर म्हटलं चला आज एक वेगळी डिश बनवूया. पटकन बनतं आणि फारसा वेळ लागत नाही. रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं, तर सहज आपण ज्वारीच्या पिठापासून एक वेगळी डिश बनवू शकतो. इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं, अर्धा वाटी रवा आणि त्याच वाटीने अर्धा वाटी दही घेतलेलं आहे. ताजं दही घ्यायचं आहे आणि 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. पीठ मिक्स करून घेऊया, जेणेकरून मिक्सरमध्ये पूर्ण पीठ छान असं मिक्स व्हायला पाहिजे. पीठ मिक्स करून घेतलेले आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. छान असं मिक्स करून घेतलेला मिक्सरमध्ये फिरवणार तर पूर्ण बॅटर छान बनवून तयार होणार. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पोहा खायच्या चम्मचने अर्धा चम्मच आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कटोऱ्यामध्ये काढून घेतलेलं बॅटर छान असं आपलं डोसा बनवण्याचं बॅटर तयार झालं. सहज आपण ज्वारीच्या पिठापासून डोसा बनवू शकतो. झाकून बाजूला ठेवून देऊया. आज आपण बनवत आहे तिळाची चटणी. आपण नारळ चटणी, शेंगदाणा चटणी, चणा चटणी बनवत असतो, तर म्हटलं चला आज आपण तिळाची चटणी बनवूया. छान लागतं तिळाची चटणी खाण्याकरता. तीळ फुलून यायला पाहिजे याप्रमाणे परतून घ्यायचे आहे. बघा छान असं फुलून येत आहे किंवा उडत असतं तीळ, त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण तीळ परतून घ्यायचे आहे. गोल गोल आकार आलेला आहे बघा, तर समजायचं आपले तीळ परतून झालेली आहे. तीच कढई घेऊया आणि 6 ते 7 लसूण कळ्या घेतलेल्या. लसूण कळ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. लसूण कळ्या परतून घ्यायचं आहे. छान असं लसूण कळ्या मी परतून घेतलेल्या. तीळ परतून घेतलेली होती. मिक्सरच्या पॉटमध्ये तीळ घेऊया. यामध्ये लसूण कळ्या टाकूया. इथे आपण हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो. माझ्या घरी सगळ्यांना हिरवी मिरची बाळ पण खाणार, म्हणून मी इथे हिरवी मिरचीचा वापर नाही केलेला आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला. तीळ लसूण छान असं बारीक झालेलं आहे. आता आपण यामध्ये सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे ते टाकत आहे. इथे ओलं नारळ टाकलं तरी घेतलं तरी चालेल आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. इथे अर्धा वाटी पाणी टाकत आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. छान अशी तिळाची चटणी बनवून तयार होतं. या पद्धतीने नक्की बनवून बघा. छान लागतं तिळाची चटणी खाण्याकरता. इथे तडका पॅन घेतलेला, तेल घेतलेलं, मोहरी टाकलेली, जिरं टाकलेलं आणि आपण हिरवी मिरचीचा वापर नाही केलेला आहे. लाल मिरची घेतलेली आहे. लाल मिरची पावडर टाकलेले आणि चटणी बनवून घेतलेली होती, त्याला तडका दिलेला आहे. छान अशी तिळाची चटणी बनवून तयार आहे. या पद्धतीने तिळाची चटणी नक्की बनवून बघा. सगळ्यांना खूप आवडणार. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. आपण ज्वारीचं बॅटर बनवून घेतलेलं होतं डोसा बनवण्याकरिता, बाजूला ठेवलेले होते. आता आपण डोसा बनवूया. कोणता पण नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे. इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला. यामध्ये बॅटर टाकून घेऊया. इनो सोडा कशाचाच वापर न करता आज आपण डोसा बनवत आहे. झाकून ठेवायचं. वरून छान जाळीदार येऊ द्यायचं आणि आता पलटून घेऊया. सहज पलटत असतं. थोडंच नॉनस्टिक पॅनला तेल लावलेलं आणि पलटून घेत आहे. बघा छान असं जाळीदार आलेलं आहे. दोन्ही बाजूनी पलटून घ्यायचं आहे, शिजून घ्यायचं आहे. सोपी आहे, पटकन बनतं. डोसा खायची इच्छा होत असेल तर सहज आपण ज्वारीच्या पिठापासून डोसा बनवू शकतो. या पद्धतीने मी
पूर्ण ज्वारीचा डोसा बनवून घेतलेला आहे. कोणता पण नॉनस्टिक पॅन घेतला त्यावर आपण सहज ज्वारीच्या पिठापासून डोसा बनवू शकतो. मी ते छोटे छोटे आकार देऊन बनवलेला आहे. ही डिश आपण टिफिनवर पण देऊ शकतो. आणि डोसा बनवायचा असेल तर जे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी पुन्हा टाकायचं आणि मोठा डोसा बनवून तयार होतं. थोडंच नॉनस्टिक पॅनला तेल लावलेलं आणि बॅटर टाकून घेत आहे. दुसरा पण डोसा बनवून मी दाखवत आहे. झाकून ठेवायचं. बघूनच वाटत आहे छान, तसंच खाण्याकरता पण खूप छान बनलेला आहे. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसं बनलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ही डिश आपण मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो. छान लाल चटणी, तिळाची चटणी आणि डोसा, ज्वारीचा डोसा बनवून तयार आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एक वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवायचं तर बघा, आपल्याकडे साहित्य असतं त्यापासून आपण चटपटीत डिश बनवू शकतो. बनवून बघा. बाय बाय.